सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे आनंद माडगुळकर गदिमांचे सुपुत्र, लेखक, गायक, पटकथाकार, निर्माते अशा अनेक भूमिकातून आपल्याला भेटत राहतात आणि गदिमांच्या ज्या चाहत्यांनी गदिमांना प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांना गदिमांच्या मूर्तरूप अस्तित्वाच्या खाणाखुणांचा आनंद देतात. आनंद माडगुळकर यांनी देश परदेशात गीत रामायणाच्या सादरीकरणाचे जवळजवळ 700 कार्यक्रम केले आहेत. गीत गोपाल, असा रंगला जोगिया, नाम घेता, अमर नगमे रफिके, महाराष्ट्राचा 8वा शाहीर, गदिमायन अशा असंख्य कार्यक्रमांचं रंगमंची आविष्करण त्यांनी ठिकठिकाणी आणि सह्याद्री वाहिनीसह दूरचित्रवाणीच्या इतर वाहिन्यांवरही केलं आहे. ज्येष्ठ पटकथाकार गरा कामत यांच्याबरोबर मैं तुलसी तेरे आंगन की, दो प्रेमी, निवडून, रेशीम गाठी या चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लेखनातही त्यांचा सहभाग होता. आकाशाची फळे या दूरदर्शन मालिकेचे लेखनही त्यांनी केलं आहे. श्री फिल्म्स या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य अनुभवपट आणि माहितीपटांची निर्मिती केली आहे. ज्ञानी यांची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा, महाराष्ट्राची संगीत नाटक परंपरा, प्रगतीच्या वाटेवर, मल्हार कोळी, अहेरीचा दसरा, भिल्लांची होळी, पंढरीची वाट, फाईल यात्रा अशा अनेक माहितीपटांची आणि अनुभवपटांची निर्मिती श्री फिल्म्स या संस्थेच्या छत्राखाली झाली. असे आनंद माडगुळकर आपल्या सगळ्यांच्या काळजात ज्यांची प्रेमाची वस्ती आहे अशा गदिमांचे सुपुत्र, गायक, लेखक, पटकथाकार आणि निर्माते आनंद माडगुळकर गदिमांचा सर्जनाचा वारसा असा पुढे चालवत आहेत आणि एक माणूस म्हणून वारसा हक्काने लाभलेलं गदिमांचं निर्मळ भलेपण आहे. आनंदादा, आपल्याला उदंड उदंड शुभेच्छा. गेली 60 वर्षे विराजमान असणारा गदिमांचा निळा कोच आणि त्याच्या समोरच्या अंगाला ओळीनं एकेकाळी असणारा वेचाचा सोफा सेट यात एक अंतर होतं बरं का. आपण ज्याला अदर साईड ऑफ द टेबल म्हणतो ना, तसं निळा कोच हा देत्याचा होता, तर वेताचा सोफा सेट हा घेत्यांचा होता.
नमस्कार रसिको. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत. आधुनिक महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर यांचे सुपुत्र अर्थातच आनंदजी माडगुळकर यांच्याशी. तबलावादक अमेय ठाकूर देसाई. आनंद काका, गदिमा प्रसंग कसे निवडायचे हो? म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या यांचा आधार घेतला होता? म्हणजे आम्हाला एवढंच माहिती आहे मला की एक त्याने- व्यक्तिशः असं वाटतं बरं का, की आमच्या लहानपणी एक मला माझ्या काकांनी शिकवलं, एक ताकापुरतं रामायण असं त्याला म्हणायचे. ताकापुरतं रामायण म्हणजे त्यात आता मला ते थोडंसं आठवत आहे. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदैही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्ध रामायणम असा तो श्लोक होता. मला असं वाटतं की गदिमांच्या मनात तो श्लोक कुठेतरी होता. त्यांनी जर ते जे प्रसंग निवडलेत ना, म्हणजे ते ज्याला आपण माइलस्टोन म्हणूया गीत रामायणाचे, आणि मग जसे बूस्टर्स असतात बरोबर, त्या प्रसंगाकडे शेवटी गदिमा हे कसलेले पटकथा लेखक असल्यामुळे त्या प्रसंगाला लीड कसं करायचं, बूस्ट कसं करायचं याची एक उत्तम कला त्यांना अवगत होती. तशा पद्धतीने त्यांनी रचलं असावं. पण बाबूजींनी मला सांगितलेली कथा मात्र वेगळी आहे. अच्छा. हां, बाबूजींनी असं सांगितलं मला एकदा, म्हणले अण्णांच्याकडनं खूप उशीर झाला की मला अतिशय मनस्ताप व्हायचा. मग मी जायचो त्यांच्याकडे, तडा तडा बोलायचो, तुम्ही माझी आबरू घालवणार बरं का, कारण ते दर आठवड्याला नवीन गाणं, नवीन कंपोजिशन, सगळंच नवीन हो. त्यामुळे ते फार कळणं अवघड होतं. दडपण पण असायचं. हां, खूप बोलाय. मग एवढं सगळं बोलणं झालं मी शांत झालो थोडासा, की गदिमा शांतपणे म्हणे, अण्णा त्यांच्या पुढ्यात असलेलं वाल्मिकी रामायणाचं पुस्तक उघडायचे आणि नुसती ते पानं उलटत राहायचे बरं का. हे बाबूजींचं ते त्यांची ॲक्शन होती अशी, नुसती अशी पानं उलटत राहायचे. एका ठिकाणी ते थांबायचे आणि पुस्तक मिटून ठेवायचे आणि मग कुणीतरी डिक्टेट करावं अशा पद्धतीनं गाणं लिहून काढायचं. हे आता म्हणजे मीच तुला मगाशी सांगितलं की ते म्हणायचे की लेस टिल माय मेंटल वर्क इज कम्प्लीट, मी टच कर. मग इथं त्यांचं मेंटल वर्क कधी झालं, करायला मार्ग नाही. म्हणूनच ते दोघं नेहमी म्हणायचे की हे आम्ही केलेलं नाही, आमच्याकडनं झालेलं आहे. चमत्कारच आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. तो प्रसंग कुठला हो? की बाबूजींना काहीतरी म्हणजे दिल्ली का कुठेतरी जायचं तो कार्यक्रमाला, तो बरं गमतीशीर काहीतरी पुन्हा काहीतरी झालं दोघांचं. एकदा आता आपण सांगितलं की प्रत्येक गाण्यासाठी म्हणजे रात्रंदिना मग युद्धाचा प्रसंग असायचा की कधी गदिमांच्याकडनं खरंच उशीर व्हायचा, म्हणजे की त्यामुळे हे नेहमी हवालदिल झालेले असायचे. आणि त्यावेळेला प्रभाकर जोग यायचे ना, आधी प्रभाकर जोग यायचे. प्रभाकर जोग आले की गदिमा आमच्या पंचवटीच्या आगाशीत वरांड्यात बसलेले असायचे. तिथनं ओरडायचे, आला रे आला, रामाचा दूत आला. आता काय वाटेल तर झालं तरी गाणं लिहावं लागलं. एकदा काय झालं, बाबूजींनाच आकाशवाणीच्या मला वाटतं दिल्ली केंद्राचा काहीतरी एक कार्यक्रम त्यांना करायचा होता तिथे, आणि आता केंद्र सरकारचं निमंत्रण होतं, त्यामुळे जाणं भाग होतं. त्यांनी काय विचार केला, आता कलाकार पडले तर तूही कलाकार आहेस, मी हे चाललो जाय तर एक 2-4 ठिकाणी प्रोग्राम ठेवून येऊया, भोपाळ, इंदोर, अमकट ठामकं. आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना कळल्यानंतर ते हादरले, कारण इथं आठवड्याचा प्लॅन ठरलेला होता. हे जर 2-3 आठवडे बाहेरगावी गेले तर करायचं काय इथे. बाबूजींना म्हणले, तुम्ही असं नका करू, नाही तर आमचं सगळं वेळापत्रक बोंबलेल इकडे. ते म्हणले, नाही, तुमच्या नोटिशीला माझं उत्तर हे 4 गाणी मला द्या म्हणले. असे 4 गाणी द्या, चाली लावून टाकू, तुमचा प्रश्न मिटला, माझा प्रश्न. पण गंमत म्हणजे गदिमांनी खरंच 4 गाणी करून दिली. मधली कुठली आता गाणी मला माहित नाही, पण गदिमांनी ती वेळेवर करून दिली. बाबूजींनी वेळेवर चाली लावल्या आणि ते दिल्लीला निघून 1 महिना ते तिकडे गेले. क्या बात आहे. नाही, गमती जमती सगळ्या. पुढचं
आनंदजी, तुम्ही गीत रामायण कितीतरी वेळा म्हणजे प्रत्यक्ष ज्याला म्हणतो आपण बाबूजींचं ऐकलेलं आहे, पण म्हणजे तुम्हीच एकदा सांगितलं होतं की तुमच्या मुंजीत गीत रामायण झालं होतं, ते तुमच्या अगदी असं लख म्हणजे काय म्हणतो आठवणीत आहे. तर काय प्रसंग होता तो? त्याची खूप बातमी वगैरे आली होती. माझी आणि श्रीधरची म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मुंज. आणि त्यावेळेला गदिमा म्हणजे ही वॉज ऑन द झेनिथ ऑफ हिज करिअर असं म्हणायला हरकत नाही, की 2 आखे 12 हातला नुकतंच सर्वोत्कृष्ट पटकथाकाराचं त्यांना अखिल भारतातलं प्राईज मिळालं होतं, म्हणजे संगीत नाटक अकादमीचं ते प्राईज मिळालेलं. आणि मराठीत एका वेळेला ते 3-3, 4-4 चित्रपट लिहित होते. मी असं ऐकलंय की 54-55च्या वेळेला जे टोटल मराठीत 15 चित्रपट निर्माण झाले त्यातले 12 गदिमांनी कथा, पटकथा, संवाद, गीते अशी लिहिलं. म्हणजे काय कामाचा विलक्षण झपाटा होता. आणि त्यांची लोकप्रियताही तेवढीच होती. पण हिंदीत त्यावेळेला त्यांचे नवरंग, 2 आखे 12 हात, गुंज उठी शहनाई एकापेक्षा एक हिट पिक्चर्स त्यांनी दिले होते. त्यामुळे त्या मुंजीला माझ्या कल्पनेप्रमाणे भरत व्यास आलेले होते, BM व्यास आले होते, BR चोप्रा आलेले होते, अनेक हिंदी मंडळी. आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा जमलेला. मराठीतले तर सगळे सर्व कलाकार त्या काळातले बरं का. आणि असा मोठा मेळावा तिथं भरलेला. आणि मग आमच्या पंचवटीच्या प्रांगणातच मोठा मांडव बिंडव घातलेला. आणि बाबूजी आलेले होते अर्थातच बाबूजी. तर मग नंतर असा बूट निघाला की बाबूजींनी नुकतंच गीत रामायण पूर्ण झालं होतं, तर काही गाणी सादर करावीत. तर बाबूजी म्हणाले मी करीन, पण अण्णांनी निवेदन केलं तर. मग गरिबांना निवेदनाला उभं राहावं लागलं. आणि मग पंचवटीच्या प्रांगणात एक छोटंसं स्टेज उभारण्यात आलं. त्याच्यावर बाबूजी त्यांचा हार्मोनियम घेऊन बसले, अण्णा जोशी तबला अरे काय एक एक माणसं त्यांनी निवडली होती सांगतो ना. अण्णासारखा हरहुन्नरी मनुष्य तर नंतर झालाच नाही मी म्हणे. जोगसाहेब व्हायलिनला. आणि ते सगळं सुरू झालं. आणि गंमत सांगतो की आम्ही, मला वाटतं त्या मांडवाच्या आत एक 500-700 माणसं असू कदाचित. पण तो बाबूजींचा आवाज स्पीकरवरनं गेला आणि बोल बोल म्हणता बॉम्बे पुणा रोडचा एक ब्लॉक बंद झाला. भर 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 लोक जमा झाले रे. आणि साक्षात बाबूजी गीत रामायण गातायत म्हटल्यानंतर केवढ्या लोकांना विलक्षण वाटलं ते माहिती. आणि गदिमांच्या घरात बाबूजींचं गीत रामायण गदिमा स्वतः निवेदन करताय. असा मोठा मस्त योग होता तो. म्हणजे खरं तर अनेक वर्षानंतर लक्षात राहील असा तो कार्यक्रम झाला. खरंय. म्हणजे तुमच्यासाठी आनंद सांगू किती अशी खरी होती तुमची. क्या बात आहे. तुम्ही आत्ता म्हणालात काहीतरी म्हणजे आधीच्या भागात काहीतरी भांडण व्हायचं ह्या दोघांचं असं काहीतरी. पण त्यांच्या भांडणाचे अनेक प्रसंग आहेत. जरा एखाद दुसरा प्रसंग पुढच्या गाण्याकडे जाऊ आपण. त्यांच्या भांडणाची सुद्धा एक गंमत होती की ज्या वेळेला एकमेकांचं म्हणणं त्यांना पटायचं ना त्यावेळेला मग ते मान्य करायचं, नाहीतर मग ते थटून राहायचे त्याच्यावर. 36 एका गाण्याचं मी सांगतो की गीत रामायणातलंच गाणं आहे पुढे थोडंसं. लीनते चारुते सीते किती यत्ने मी तुला पाहिली तू ते लीनते चारुते सीते. बाबूजी गदिमांच्याकडे आले ते म्हणले 3 एकारांत शब्द एका पाठोपाठ येत आहेत, त्यात काही बदल करता येईल का? गदिमा म्हणले यार तुला अर्थाच्या दृष्टीने काही गडबड वाटते का? नाही आहे त्याला चाललं. हा एक ऑप्शन मी देऊ शकतो ते म्हणजे तुला हवं तर लीनते चारुते सीते गद्यात घेऊ शकतो हवं असलं. अच्छा. बाबूजी म्हणले तसं मी नाही करणार. मग त्यांनी त्यालाच चाललं. आणि ते गीत रामायणातलं एक वन ऑफ द अप्रतिम कंपोजिशन आहे लीनते. आणि आता दुसरी गोष्ट सांगतो. जगाच्या पाठीवरचं एक गाणं गदिमांनी लिहिलं की हे जग बंदिशाला. बाबूजी पुन्हा गदिमांच्याकडे आले आणि ते म्हणाले अण्णा आपण हे जगाच्या ऐवजी जग हे करूया का? बरं का? तर गदिमांनी पुन्हा नाही म्हणे कशासाठी नाही म्हणे काय मला हे या शब्दावर एक स्वराचा ठहराव हवाय, तो ग वर मला मिळत नाही म्हणून हे शब्द नंतर घेतला तर चालेल. ही ॲग्रीड. होतं म्युझिकली. हो म्हणजे आता त्यांना म्युझिक ते म्हणायचं ना की मला स्वतःला
म्युझिक म्हणले आय कॅनॉट रिप्रोड्यूस, पण मला कळतं मात्र काय चाललंय, त्याचं वजन काय. मी सांगू का, गदिमांनी आता 2-2.5 हजार गाणी त्यांची असतील, एकाही गाण्याचं मीटर चुकलेलं मला कधीही आठवत नाही. अगदी त्यांच्या पहिल्या गाण्यापासून तो फिनिश त्यांच्या पहिल्या गाण्यापासून आहे आणि तो अखेरच्या गाण्यापर्यंत कायम राहिलेला. असाच किस्सा मला वाटतं काहीतरी त्या तिथे पलीकडेचा पण आहे ना, काहीतरी शब्द काहीतरी बाबूजीने दुसरा तिसरा असं काहीतरी काय होतं. पण त्या तिथे पलीकडेचा मी तुला वेगळा किस्सा सांगतो बरं का, म्हणजे थोडा वेगळा आहे की आपल्याला माहिती आहे ना, आपल्या कलाक्षेत्रात असे गप्पाष्टकं मांडणारी बरीच मंडळी असतात. पुण्यात एक असा थिएटर मालकांचा ग्रुप होता मोठा, गप्पा टप्पा चाललेला आहे आणि लाखाची गोष्ट त्यावेळेला प्रचंड फेमस होते. त्यात एक थिएटर मालक तावातावानी म्हणाले, अरे हा गदी माडगुळकर नावाचा मनुष्य आलाय ना, हा कवी नाहीच आहे, हा कवी नाही आहे. तो काय करतो, तो गद्यात्मक वाक्य लिहितो की त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे आहे, त्यातला आहे काढून टाकलं की झालं आता गाणं तयार. पण गंमत अशी की त्यांनी ते हे काढून टाकले की त्याचं सुंदर गाणं तयार होतं. आपली वाक्य नुसतीच गद्य नाही, आपलं फक्त आहे शेवटात सगळं काढून टाकतात. पुलंनी फार सुंदर कॉमेंट केली होती बरं का, की म्हणले गदिमांच्या कल्पनासृष्टीत की वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, आमच्या वळणावर म्हणले कोळशाची वाकड होती. पुलंही गदिमांच्या गाण्यांचं फार अप्रतिम रसग्रहण करायचं. पुलंचंच वाक्य आहे ना, मराठी माणसाला कुठलेही कष्ट न करता 9वी सिद्धी प्राप्त झाली ती म्हणजे गदिमा. गरिमा गरिमा तशी 9वी सिद्धी म्हणजे. आणि आपण खरंच, आणि हेच वाक्य मला आठवतंय, गदिमा प्रतिष्ठानच्या एका समारंभाला गुलजार आले होते. अच्छा. आणि गुलजार त्यावेळेला बोलताना असं म्हणाले की मला तुम्हा मराठी लोकांचा हेवा वाटतो की 1919 या एका वर्षात केवढी प्रतिभावंत माणसं तुम्हाला मिळाली. खरंय खरंय. आणि त्यांनी गदिमा नावावर एक छानशी कोटी केली. ते म्हणले गदिमा हे नाव म्हणले मला असं आईच्या मांडीवर जाऊन बसल्यासारखं वाटतं. क्या बात आहे, क्या बात. तोही कवी मनुष्य खरंय, काय त्यांना वाटलं असेल त्याच्यामुळे गॉड आलो. पुढचं गाणं आपण अगदी अवश्य. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे.
अमेज, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की त्यावेळी जसं बाबूजीने वेगवेगळ्या भूमिकेसाठी म्हणजे गायक तसे निवडले होते, तसं तुम्ही तुमच्याकडे ज्या सगळ्या म्हणजे काय म्हणूया आपण वेगवेगळ्या भूमिका, त्यासाठी वेगवेगळा मुलगा किंवा मुलगी असं काय तुम्ही निवडलं? थोडंसं आम्ही तसं केलं. म्हणजे जसं आनंद काका म्हणतायत की गदिमा हे उत्तम पटकथाकार होते, त्यामुळे ना कास्टिंग हा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग होता. म्हणजे कोणतं पात्र काय त्याचा रोल असणार आहे त्या सिनेमात किंवा त्या भूमिकेत किंवा त्या सिच्युएशनसाठी ते काय करणार आहे हे खूप महत्त्वाचं असायचं. तसंच बाबूजी चालही तशीच लावायचे की त्या प्रसंगाला काय चाल पाहिजे. पराधीन आहे जगतीची चाल कशी हवी, रामजन्मलाची चाल कशी हवी, सावळा ग रामचंद्राची चाल. तर आमच्याकडे वेगळी वेगळे वयोगटाची मुलं आहेत आणि वेगळी वेगळी गाणी गाणारी मुलं आहेत. तर ज्यांना थोडं शास्त्रीय चांगलं जमतं आहे तर त्यांना आम्ही मोडू नका वचनासनाथा, ज्येष्ठ तुझा पुत्र अशी थोडी क्लासिकल स्टाईलची गाणी दिली. जी मुलं नुकतीच शिकायला लागली आहेत पण त्यांना गाता येत आहे, सुरातालात चांगली आहेत, त्यांना आपण सावळा ग रामचंद्रासारखी गाणी दिली. जी वयाने लहान आहेत पण त्यांना समजलं तर समजतं आहे आणि त्यांना त्या आईच्या भावना पण सांगता येत आहेत. तर असं थोडं थोडं कास्टिंग आम्ही केलं आणि त्याप्रमाणे गाणी द्यायचा प्रयत्न मुलांना केला आहे. हेतू हाच आहे की मुलांना सगळी गाणी कळावीत आणि त्यातले सगळ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात. पण ती अजून लहान आहेत आणि शिकतायत, त्यामुळे आम्ही तिथे पोचायचा प्रयत्न केला आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे असं आत्ता तरी वाटतं आहे. पण हा प्रयत्न चालू राहील सतत. नाही, आणि मला असं वाटतं जसे जसे कार्यक्रम होतील म्हणजे तसं त्या मुलांना पण ते अधिकाधिक उमजत जाईल आणि मग त्यांच्या गाण्यातही तो मी एक इथं थोडंसं माझा एक अनुभव सांगतो की गीतरामायण ज्या वेळेला पहिल्यांदा आकाशवाणीवर सुरू झालं त्यावेळेला मी 6 वर्षात होतो फक्त. अच्छा, बरं का. म्हणजे बाबूजींचं रेडिओवर ऐकलेलं मी अंथरुणावर पडल्या ऐकलं पाहिजे. अच्छा. तेव्हा मला अप्रतिम काहीतरी विलक्षण असा आवाज आहे हे पहिल्यांदा भावलं बरं का. खरं ते सांगतो. जसं जसं वय वाढत गेलं ना तसं गीतरामायण तुमच्यावर वेगवेगळा परिणाम घडवत जातं. अगदी खरं. आणि ते जसं वय वाढत जातं तसा तो परिणामही वेगळा असतो. म्हणजे तरुण माणसाच्या मनावर होणारा गीतरामायणाचा परिणाम, प्रौढ माणसाच्या आणि वृद्ध माणसाच्या असे वेगवेगळे परिणाम, तसेच बाल मनावर सुद्धा गीतरामायणाचा एक विशिष्ट ठसा उमटतो हे मी माझ्यावरून सांगू शकतो निश्चितपणे. अगदी खरं आहे की जी मस्तीखोर मुलं होती ना त्यांना मस्तीची दिलेली गाणी तशीच गायली आहेत आता पण. म्हणजे वानरसेना असेल तर ती मुलं तशीच बागडत होती आणि तशीच मस्ती करत त्यांनी ती गाणी गायली आहेत. आत्तापर्यंत पण आपण कोरसची गाणी ऐकली तर त्यांना वीररस कळायला लागलाय, त्यांना आई सांगते म्हणजे त्यांना तीही भावना कळायला लागली, त्यांना रामजन्माचा एक छान ती भावना पण समजायला लागली मुलांना. मोडू नका वचनासनाथामध्ये तुम्ही किती करा पण मला आधी काय ते माझं वचन तुम्ही मोडायचं नाही हे ठसवून सांगायचं जी भावना आहे तीही त्यांना कळले. अशा वेगळ्या वेगळ्या भावनांचा तो खेळ आहे. त्यामुळे ह्या इमोशन्स त्या मुलांना कळणं ह्याच्यात आम्हाला खूप धन्यता वाटली. आणि म्हणून आम्हाला वाटतं की गदिमा बाबूजी यांनी चाली तर इतक्या चपखल केल्यात ना की म्हणजे ह्या गाण्यांसाठी दुसरी चाल असू शकेल याचा विचारच आपण करू शकत नाही. खरी गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आनंद काका, आत्ता जसं भूमिका आणि गायक असा विचार झाला तसं बाबूजी नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष गीतरामायण सादर करत असता त्यावेळी त्या गाण्याच्या चाली बरहुकूम नाही तर त्या शब्दांच्या अर्थानुसार तुमचा चेहरा बदलला पाहिजे. तर ते कुठला तो किस्सा आहे हो, ते नावाड्यांचं गाणं, मला वाटतं पुढचं गाणं तेच आहे. तर ते सांगायचे हे आनंद गीत नाहीये. सांगतो ना, फार गमतीशीर किस्सा आहे बरं का तो. की एकदा असा एक म्हणजे गमतीशीरच प्रसंग येतो की पुण्यातल्या एका भजनी मंडळांची स्पर्धा होती आणि त्याला परीक्षक म्हणून मी आणि बाबूजीवर काय कॉम्बिनेशन जमवलं होतं कोणाला माहिती. आणि मग त्या स्त्रिया अशा त्वेषाने म्हणत होत्या, सगळ्या चांगलं म्हणत होत्या, मातानं तू वैरिणी, आणि हे गाणं तर अशा काही दणकून गायल्या सगळ्या. तेव्हा बाबूजी नंतर म्हणाले की अहो तुम्ही अतिशय उत्तम गायलात. नाही, बाबूजी सुद्धा बोलण्यात ते इतकं सो रुजुतेनं बोलायचे अतिशय की तुम्ही अतिशय उत्तम गायलात, पण हे गाणं हे आनंदाचं गाणं नाही आहे. कारण पहिल्याच कडव्यात ते म्हणतात ही दैवाची उलटी रेघ, ही दैवाची उलटी रेघ, माथ्यावरचा ढळवू मेघ, भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू. म्हणजे आपल्या डोक्यावरचं जे छत्र आहे रामकृपेचं
की आपण आपल्याच हाताने दूर करतोय, ह्याचा आनंद कसा होणार ना. तर आपलं कर्तव्य म्हणजे भले उरे ते राम जाणता आपण आपुले काम करू, हे खरं आहे, पण ते फार आनंदाने करत नाही आहेत. 14 वर्ष यांचा आपल्याला विरह होणार आहे. गंमत बरं का, आणखी एक आत्ता या निमित्ताने मला आठवली की या निमित्ताने गदिमांनी काही वर्षानंतर आकाशवाणी करतात एक तुलसी हार म्हणून गाण्यांचा संच लिहिला होता. ती गाणीसुद्धा भीमसेन जोशी, स्वतः बाबूजी, नंतर मालती पांडे, माणिकबाई वर्मा ह्या सगळ्या मंडळींनी गायली होती आणि रामभाऊ फाटकांनी त्याचं म्युझिक केलेलं होतं. तर या प्रसंगाबद्दल मला तुला सांगायचं असं की तोच प्रसंग त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडलाय. अच्छा. तो प्रसंग असा की तो नावाडी रामाना म्हणतो बरं का, की मी असं ऐकलंय बरं का, नावाडी म्हणतोय रामाला, मी असं ऐकलंय की तुमचा पाय लागल्याबरोबर एका शिळेची स्त्री झाली. आता माझ्या नावेला तुम्ही पाय लावलात आणि त्याची जर स्त्री झाली तर मी करू काय, हा माझा रोजचा व्यवसाय. अशा प्रसंगावर त्यांनी लाकडाची नाव माझी तीच माझी भाकरी, सारखी नेआण करणे तीच माझी चाकरी, बाबूजींनीच गायलं होतं. फार सुंदर गाणं, तोही मोठा सुंदर त्यावेळेला जमून गेलेला. भीमसेन जोशींनी पहिलं गाणं गायलं होतं त्याचं, फार सुंदर. ते कसं त्यानिमित्त कसं झालं ना, तितकं ते उजेडात आलं नाही, पण तीही गाणी अतिशय सुंदर अशी आहे. तुलसी हार. नमस्कार, मी मिलिंद जोशी. आपला सांस्कृतिक वारसा अतिशय उत्तम पद्धतीनं जपण्याचं काम दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक पिढ्यांपासून होत आलेलं आहे, हे आपण पाहिलंय. त्यातलाच पुढचा भाग म्हणून गीत रामायण, गदिमांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं अजरामर असं गीत रामायण आजच्या लहान मुलांच्या गळ्यातनं, त्यांच्या सादरीकरणातनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दूरदर्शन करतंय, याचा मला खूप आनंद आहे. कारण खरोखर अभिजात मराठीचा गीत रामायण हा अतिशय मोठा ठेवा आहे आणि तो पिढ्यांना जोडण्याचं काम सुद्धा करतोय, याचा विशेष आनंद आहे. पिढ्यांना जोडण्याचं काम हे मी अशासाठी म्हणतोय की आपण म्हणतो ना, पिढ्यापिढ्यांमध्ये अंतर असतं, ते अंतर ज्ञानाचं सुद्धा असतं. त्यामुळे 2 पिढ्यांना जोडणारी जी गोष्ट आहे ती जितकी प्रगल्भ आणि जितकी सुंदर असेल तितकी ती पुढची पिढी जास्त सुरक्षित होते असं मला वाटतं. त्यामुळे गीत रामायण हा दुवा म्हणून वापरला जाणं उद्याच्या पिढीसाठी ही खूप उत्तम गोष्ट आहे. आणि गीत रामायणात सुद्धा नाही का, गदिमांनी ते गीत रामायण कोणाच्या माध्यमातून सांगितलंय तर लव आणि कुश या 2 बाळांच्या माध्यमातून सांगितलंय. तशीच मला ही आजची गाणारी बाळं वाटतात. बाळं म्हणण्यात की ती अगदी बाळं नाही आहेत, पण लहान मुलंच आहेत ती आपल्यासाठी आणि उत्तम गातात. हा कार्यक्रम मी प्रत्यक्ष सुद्धा ऐकलेला आहे, त्यामुळे विशेषतः मी हे सांगू शकतो. आणि आणखीन एका गोष्टीचा खूप आनंद आहे मला की उत्तम वादक असलेला आणि उत्तम उद्यमशीलता सुद्धा अंगी असलेला आमचा मित्र अमेय ठाकूर देसाई याच्या स्वरसाज एंटरटेनमेंट या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जातोय. ते सगळंच फार आनंददायक आहे आणि कार्यक्रमासाठी त्यामुळेच अगदी मनातून, अगदी मनपूर्वक अशा शुभेच्छा येत आहेत आणि तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. मैत्र से है शब्द सुरांचे. अजून एक कार्यक्रम केला होता ना गदिमांनी, म्हणजे मी वाचलं होतं, आम्ही श्रीरामचंद्र यांच्यावर एक कार्यक्रम करत होतो त्यावेळेला काहीतरी गीत गोपाल, गीत गोपाल बरोबर आहे. गीत गोपाल हे पहिल्यांदा त्यांनी पुण्याच्या केसरी प्रकाशन करता दर महिन्याला एक या पद्धतीने ते लिहित गेले का असं काहीतरी होत आणि तो संच झाला. मग अच्छा, संच झाल्यानंतर अर्थातच गदिमांचा एक संचय म्हटल्यानंतर संगीतकारांच्या उड्या पडल्या. आधी सावरकर समिती काहीतरी त्यावेळेला होती, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, स्मृती समिती किंवा ते लोक आधी बाबूजींच्याकडे गेले की बाबूजी तुम्ही याला चालेल. बाबूजींनी स्पष्ट सांगितलं की गीत रामायणात मी ज्या उंचीवर पोचलोय त्या उंचीवर मला पुन्हा पोचवणं शक्य नाही आहे, तेव्हा तुम्ही मला क्षमा करा, हे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा. मग त्याला रामचंद्रांनी चाली लावल्या, काही काळानंतर गजानन वाटवेंनी चाली लावल्या, काही काळानंतर दत्ता डावदेकरांनी चाली लावल्या आणि खरं सांगू का आत्तापर्यंत अनेक संगीतकारांनी ती गाणीच इतकी सुंदर आहेत. काही काही गाणी तर मी सांगू का साहित्य गुणांनी गीतरामायणा इतकीच सरस आहेत मी म्हणेन. अच्छा, पण ज्याला म्हणतो ना आपणही थोडंसं डावं उजवं करतोच बरं का. मला असं वाटतं की ऐकतात वगैरे लोक, हा बरोबर आहे, पण गीत रामायण त्याला काय करायचं. आणि पण हेही अतिशय सुंदर काव्य आहे गीत गोपाल हे सुद्धा. आणि असाच एक
काय म्हणूया आपण कार्यक्रम किंवा प्रयोग पु ल देशपांडे आणि बाभ बोरकर यांनी कुठला केला होता तो? मला नाही, ती कृष्ण- तो वेगळा किस्सा आहे. अच्छा. तसं नाही आहे ते. हा. बाभ बोरकर आणि पु ल देशपांडे हे दोघंही गीतरामायण ज्या वेळेला घडलं हा. त्यावेळेला ते दोघंही आकाशवाणीत पेक्स होते, म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते, अशी माझी अच्छा, कल्पना बरं, आहे. बरं. एक दिवशी बोरकरांच्या काय मनात आलं, ते म्हणले की पु ल जसं अण्णांनी गीतरामायण लिहिलंय ना तसं मी कृष्णावरची गाणी लिहितो. गीतरामायणाच्या वेळची गोष्ट आहे. अच्छा. बरं. मी कृष्णावर गाणी लिहितो, तुम्ही त्याला चाली लावा. हम्म, हम्म. आणि त्यांचं ठरलं, पण समोर दादर प्रत्यक्षात नाही. ते हा, पण ती कन्सेप्ट त्यांची होती, म्हणजे बोरकरांची. अच्छा, बरोबर, आणि बरोबर. बोरकरांनी फार सुंदर लिहिलं असतं. सगळे हे बोरकर काय फार गदिमा मोठे काय लोक आपल्यासाठी मुलं. सगळी म्हणजे देवतुल्य माणसं म्हणतो तशी ही माणसं आहेत. पुढचं गाणं ऐकू. अगदी अवश्य. पुढच्या गाण्याला जाताना एकच प्रसंग मला आठवतो की आता पुढचं गाणं आपण मातानं तू वैरिणी घेतोय. हो. तर आपण जे कास्टिंग बद्दल म्हणत होतो ना, तर गंमत म्हणून सांगतो की जेव्हा ह्या मुलांनी मातानं तू वैरिणी आमच्या पहिल्या कार्यक्रमात गायला ना, तेव्हा आम्ही त्याला गमतीने विचारलं, का रे आई ओरडते म्हणून तू एवढ्या त्वेषाने गायलास का? तर म्हणजे अशी मजा आहे त्याच्यात की तो म्हणाला, अरे मला ना आदल्या दिवशी आई ओरडली होती, त्यामुळे मी आईला म्हटलं की उद्या मी रिहर्सलला ना तुझा चेहरा डोळ्यासमोर ठेवणार आणि मातानं तू वैरिणी गाणार. अरे असं करू नको, मार खाशील. या अनुषंगाने नाही, आणि आणखी यातला एक किस्सा मला आठवला. बाबूजी स्वतः जेव्हा हे गाणं स्टेजवर सादर करत असत, म्हणजे मी अनेकदा त्यांचे कार्यक्रम पाहिलेत, तो अक्षरशः भरत त्यांच्या अंगात संचारायचा. त्याचा द्वेष, त्याचा संताप, आईकडे त्याचं पाहणं, हातवारे करणं, भरतच साक्षात. आणि त्या गाण्याने म्हणजे एक प्रकारचा त्यांचा, मला असं वाटतं की शक्ती खूप खर्च व्हायची. खरंय. आणि ते गाऊन झाल्यानंतर ते अक्षरशः म्हणजे तो इंटरव्हलच्या आधीचं गाणं असायचं नेहमी. आणि ते इंटरव्हल अक्षरशः त्या बैठकीवर काही काळ आडवे पडायचे, इतका त्यांना शीण यायचा त्या गाण्यात. पण ते गाणं त्याच मॅग्निट्यूडनी म्हटलं गेलं पाहिजे, हा मात्र त्यांचा आग्रह होता. क्या बात. आता आईचा वगैरे असा विषय निघाला, तो कुठल्या शहरातला प्रसंग आहे? म्हणजे माणसं रसिक गीतरामायणाची सगळी कॉपी घेऊन बसायची आणि सांगायचे खाली ठेवू नका. तो मिराजदारांनी सांगितलेला किस्सा हो, आहे. पुण्यात नुमवीमध्ये बाबूजी नेहमी गीतरामायण करायचे. ओव्हरफुल, म्हणजे पहिल्यांदा बाबूजींनी जेव्हा पुण्यात कार्यक्रम केला तेव्हा त्यांनी काहीतरी 2 रुपये वगैरे तिकीट लावलं होतं, अशी माझी कल्पना आहे. म्हणजे मी त्यावेळेला लहानच होतो, पण इतका ओव्हरफ्लो झाला लोकांचा की शेवटी लोकांना फुकट सोडावं लागलं. शेवटी येऊन मूवीच्या ज्या तुमच्या गॅलऱ्या असतात ना वरच्या मधल्यांवरच्या, त्याच्यावर येऊन बसले, इतकं ते पॅक झालं. अशा पद्धतीने त्याची लोकप्रियता वाढलेली होती. तर अशाच एका कार्यक्रमात प्रचंड गर्दी झालेली आणि दमा बरसदार तिथं होते. आणि पुण्यातल्या प्रेक्षकांचं हे वैशिष्ट्य आहे बरं का, की ते बाबूजी गात असले की त्यांच्याबरोबर तेही गात आपापल्या पद्धतीनं. तर त्या एक बाई, त्यांनी त्या हातात पुस्तक धरलं होतं आणि बाबूजी स्टेजवर गात होते, त्या इथून पुटपुटत होत्या. मिराजदारांनी सहज, बघू जरा मला पुस्तक, नाही देते पण खाली ठेवायचं नाही, आणि दिलं त्यांनी. पुढे काय झालं, वाचण्याच्या नादात त्यांनी त्या अनवधानाने पुस्तक खाली त्या बघा ठेवलं ना खाली, तरी मी तुम्हाला सांगत होते. म्हणजे लोकांच्या मनात जो एक गीतरामायणाविषयी श्रद्धा, बाबूजींच्या विषयी विलक्षण श्रद्धा. एक पुण्याला उपासनी आजी म्हणून होत्या बरं का, वेगळी किस्सा. त्या उपासनी आजी, त्यांचा अत्यंत वृद्ध, त्यांना दुसरा काही उद्योग नव्हता. वर्षभर त्या कष्ट करायच्या. पुण्याकडची काय म्हणायचं त्याला, स्वयंपाक पाणी कर, पाणी तापून देव, काय घरकाम, काय वाटेल ते काम करायच्या, कारण कोणी त्यांना नव्हतं अशी माझी कल्पना. आणि हे सगळं त्या कशासाठी करायच्या, त्या सगळे पैसे साठवायच्या वर्षभर, आणि ते एकाच कामासाठी की मला गीतरामायण बघायचं. ओ रे, गीतरामायणासाठी पैसे जमवायचे. आणि उपासनी आजींचा तोच एकमेव निश्चय असायचा की वर्षाला एकदा संपूर्ण गीतरामायण ऐकायचं. अशी अनेक माणसं पुण्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्ता ज्या गाण्याचा उल्लेख आम्ही जे तुम्ही केलात, आणि मगाशी बोलताना तो उल्लेख माता तू वैरिणी, बाबूजींची आठवण तेही झालं, तर तेच गाणं आपण ऐकूया. आणि बाबूजींनी गाऊन अमर केलेलं, खरं सांगायचं म्हणजे क्रोध आहे, पण तो क्रोध सुद्धा हवा हवासा वाटतो. माता तू वैरिणी